ती मृत्यूनंतर सुद्धा तुमच्याकडे बघत असतात. म्हणून सावर स्वतःला. कसं सावरू मी काका? आपण किती मोठे झालो तरी आपली आई आपल्या जवळ नसणे. असं म्हणतात की माणूस जाताना स्वतःजवळ काही घेऊन जाऊ शकत नाही, पण ते खोटं आहे काका. तो माणूस इथल्या माणसाचं सुख, समाधान, त्याच्या चेहऱ्यावरचा हसू सगळं स्वतः बरोबर घेऊन जातो. मी किमान येणाऱ्या जाणाऱ्याला चहा पाणी तरी देऊ शकते, पण ताई, जुई, मनू तर अजून रडलाही नाहीये काका. कशी सावरू मी या सगळ्यांना? बस, मी मानसीला भेटून येतो. मामा, अरे खा ना. मी तुझ्यासाठी इतकं आणलंय. आजी पण असंच आणायची ना, म्हणून मी पण आणलं. पण तू असं नको समजूस मी आणलंय, आजीने पाठवलंय ना असं समज. मी पण लहान आहे ना तुझ्यापेक्षा, मला कळतं, मग तुला कसं कळत नाही? मामा, मी आता मोहितवर पण रागवत नाही. आईचं लक्ष नसतं ना त्याच्याकडे, म्हणून. मोहित काल रडत होता ना, म्हणून मी त्याला बाटलीने दूध पाजलं. आता तुला खायला आणलं. मोहित दूध प्यायला. आता तू पण खा ना. अजून मी पण नाही खाल्लं. आजी मला रोज मांडीवर बसून भरवायची, पण आता मला कोण भरवणार? म्हणून मी रडत नाही बसत. बघ मी रडते का? हे घे ताई, चहा पी जरा. रोहितने सांगितलं की मायाने कबुली दिली आहे पोलिसांकडे. तिनेच केलं हे सगळं. आपल्याला नाही ना तिच्यासारखं माणसाला मारता येणार. आपल्याला नाही तिच्यासारख्या खालच्या थराला जाता येणार.
नाही तर ती जर समोर आली असती ना तर तेही केलं असतं कदाचित आपण. आयुष्यातून उठवायची एक संधी सोडली नाही ग तिने. काय वाईट केलं होतं तिचं आपण एवढं. पण कुणाचंच काहीच वाईट केलं नाहीये ताई, तरी आपल्या बरोबर हे सगळं नशीबही आपल्याला साथ देत नाही. काय करू शकतो आपण? नको जास्त विचार करूस. मगाशी मोहित चुळबुळ करत होता ना झोपेत, तर मी त्याला उचलायला गेले, धस्स झालं माझ्या छातीत. त्या दिवशी असंच झालं होतं. खूप चुळबुळ करत होता. मी आईला म्हणाले, तू माझ्या खोलीत झोप, मी मोहित बरोबर इथे झोपते. मी पाठवलं तिला. बाकी कसला नाही ग मधुरा, पण हा सल आयुष्यात कायम राहील. माझ्यामुळे आई गेली. ताई, डायरेक्टली आणि इनडायरेक्टली. या कमेन. काय? सर या चेक्सवर मॅडमच्या सह्या हव्या होत्या. काही महत्वाचे चेक्स आहेत का? माझ्या सह्या नाही चालणार. नाही सर, सॅलरीचे चेक्स आहेत, तेव्हा कंपनीच्या मालकाच्या सह्या लागतील. ठीक आहे, मी घरी घेऊन जातो. ठीक आहे. अजून काही सांगायचं? सर मी ऐकलं होतं की आपण इंटरव्ह्यूज घेत आहात. हो. पण सर आपल्या कंपनीमध्ये वेकन्सीज आहेत कुठे? मी कंपनी एक्सपांड करण्याचा विचार करतो आणि त्यासाठी जास्त स्टाफ लागणार आहे. नवीन आयडियाज एक्सप्लोर करण्यासाठी कामाचा स्पीड सुद्धा वाढवावा लागणार आहे आरेकर, आणि त्यासाठी यंग आणि फ्रेश ब्लडची गरज आहे. पण सर आपला स्टाफ चांगला एफिशियंट आहे असं तुम्हाला वाटतं? आज जग ज्या स्पीडने पुढे जात आहे त्या कंपॅरिझनमध्ये हा स्पीड खूप कमी आहे. आणि जे वयस्कर लोक इथे आहेत म्हणजे माझ्यासारखे. नाही, तसं नाही. तुम्ही हवे आहात कंपनीला. तरी सुद्धा माझ्या सस्पेन्शनची ऑर्डर निघालीच होती. नाही, ते जरा चुकून. एनिवे, अरे मी जे काही करतोय ते कंपनीच्या बेटरमेंटसाठी करतोय. मी जेव्हा स्टाफला बोनस आणि प्रमोशन डिक्लेअर केले होते तेव्हाच मी ठरवलं होतं की कंपनीच्या प्रॉफिटचे टार्गेट सुद्धा वाढवायचे, आणि त्यासाठी वर्किंग आवर्स सुद्धा मी वाढवतोय. मॅडमना हे माहिती आहे की नाही हेच विचारायचं ना तुम्हाला? नाही, मी तुम्हाला उत्तर द्यायला बांधील नाही आहे, पण तरीही सांगतो. माहिती आहे त्यांना. नाही तसं काही नाही. ठीक आहे, मी येतो. या. काय करावं? मला नाही वाटत की मधुरा मॅडमना माहीत असेल या इंटरव्ह्यूविषयी.
त्या नवीन भरती होऊच देणार नाहीत. त्यांना फोन करावा का? नाही, पण नको. ते चुगली केल्यासारखं दिसेल. त्यापेक्षा हा माणूस पुढे काय काय करतो त्यावर लक्ष ठेवावं. नाही आई, खरंच काही नको आहे. तुम्ही काळजी करू नका. नाही म्हणजे तशी काही इच्छा नाही होत आहे. असं नाही हो, मी आता तुम्हालाच तर हक्काने सांगणार आहे. दुसरं कोण आहे वडीलधार असं? ही ताई आहे इथे, पण तरीही कोणीतरी मोठं लागतं ना. मामा कसे आहेत? त्यांना सांगा मी बरी आहे. आई मी नंतर करते. अच्छा. काय ग, कोणाचा फोन आहे? सासूबाई माझ्या. चल, खायला आणलंय, खाऊन घे. अय्यो, वडीलधाऱ्याचं ऐकायचं असतं. मी पण तुझ्या आईसारखीच नाही, म्हणजे त्यांच्यासारखी सुशिक सुशील शांत बाई अख्ख्या एरियात शोधून सापडायची नाही बघ. चल, खाऊन घे. चल. नाही काकू, नको आहे काय खायला. म्हणजे इच्छाच होत नाहीये. आता आईच्या हातचं तर जेवण नाही मिळणार. ती पोरगी कुठे दिसत नाही. जुई शाळेत गेली का? नाही, ती पण खूप रडत होती, त्यामुळे नाही पाठवलं तिला शाळेत. आता आहे आत बसली. अय्यो, ती पोरगी केवढीशी, तिचं तरी काळजी करायचं. तिला भूक लागेल, हा? तिला पण खायला द्या आणि तुम्ही पण खा बरं. हो, मान्य आहे मला. काकू थँक्स, तुम्ही एवढे आलात, आमच्यासाठी जेवण आणलं. खरंच थँक्स, पण नकोय. अय्यो, थँक्स कसलं? हे बघ, तुला सांगते, आपलं माणूस जेव्हा जगातून जातं ना, तेव्हा त्याचं फक्त शरीर जातं, मनाने ते आपल्या जवळच असतं बघ. साधनाताईचं पण मन इथेच असणार, तुमच्या जवळ. ते बघत असणार. त्यांना किती वाईट वाटत असेल की तुम्ही जेवत नाही म्हणून. तुम्ही जेवा, त्यांना नाही तर लई सॉरी वाटेल. जेवा. हो, ठीक आहे. काळजी घे. हो काकू. अरे बरं झालं तू आठवण केलीस. नक्की जाईन मी उद्या तिकडे. ठीक आहे, नक्की जा. हो हो. काय मग, काय म्हणतात आपले पावसाळी मित्र? पावसाळी मित्र? संकेत. अगं, तो हसल्यावर ना पाऊस पडतो असं त्याला एका मुलीने सांगितलंय. कोणी सांगितलं? कोणी म्हणजे काय? मी. काय? मग काय म्हणाला तो या कमेंटवर? तो काय म्हणणार, हसला पाऊस पाडत पाडत. म्हणजे अगदी पाऊस पडून गेल्यासारखं वगैरे नाही वाटत त्याचं हसणं, पण छान आहे, गोड आहे. म्हणजे कसं आहे की एखाद्याच्या हसण्यातून त्याचा स्वभाव कळतो. ह्याचा पण स्वभाव खूप छान आहे, म्हणजे क्लिअर आहे मन. आणि बघ ना, तो कोणाचाही मित्र होऊ शकतो पटकन, जसा आपला झाला. आपला? हो, म्हणजे हे बघ, तो फक्त माझा मित्र होऊ शकला असता, पण तो तुझाही मित्र आहे. दीपा, तुला नेमकं काय म्हणायचंय? काही नाही, छान आहे तो, मस्त आहे. कारण तो तुझा विचार तुझ्यापेक्षा जास्त करतो. अर्थात
मी त्याला सांगितलंय की हा ॲटिट्यूड तिच्याशीच ठेव जिच्याशी तू लग्न करशील. बरं दीपा, संकेतसाठी दुआ कर. त्याला लवकरात लवकर एखादी चांगली मुलगी मिळू दे. म्हणजे कसं आहे, आपल्याला ही मस्त पार्टी मिळेल. राधिका, यू आर सिक. यू आर रिअली सिक. नो बेबी, यू आर सिक. कारण या आजाराचं औषध फक्त एकाच डॉक्टरांकडे. हॅलो, रोहित बोलतोय. बोल. कशी आहेस तू? बरं वाटतंय का आता? खूप डोकं दुखतंय रोहित. काही सुचत नाहीये. आय कॅन अंडरस्टँड. पण असं रडून आजारी पडून गेलेला माणूस परत येणार आहे का? ते तर आहेच आहे. तसं असतं तर अजून काय हवं होतं. सतत क्षणोक्षणी जाणवतं रे रोहित. एखाद्या माणसाची किती सवय असते ना आपल्याला. तो माणूस जेव्हा आपल्या जवळ असतो तेव्हा असं काही होईल याची जाणीवही नसते. आईचं सतत काळजी करणं, खाण्यापिण्याविषयी चौकशी करणं, हे सगळं सारखं जाणवत. मला कळतंय का सगळं, पण आता तुला स्वतःला सावरावं लागेल. कारण तुला ताईची, मनूची, जुईची सगळ्यांचीच काळजी घ्यायची आहे ना. ताई कशी आहे आता? ठीक आहे. अपराधीपणाच्या भावनेनी सतत कुठेतरी एकटीच बसलेली असते. कशात काही लक्ष नसतं. फक्त मोहितचं रडणं तेवढं ऐकू येतं तिला. बरं, इथे ऑफिसमध्ये सगळं काही ठीक आहे. तू अजिबात काळजी करू नकोस. स्वतःची आणि घरच्यांची काळजी घे. मी येतो लवकर.